इतिहास लेखन भारतीय परंपरा हा इतिहासाचा दुसरा पाठ आपण बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण असं बघितलं की भारतीय परंपरेमध्ये खास करून भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी राहिली. यानंतर आपण बघणार आहोत भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. तात्विक प्रणाली म्हणजे कोणकोणत्या तत्वांना अनुसरून इतिहास लेखन भारतामध्ये केलं गेलं. त्यापैकी आपण दोन मुद्दे बघितले होते. एक म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन, कारण त्यावेळेला भारतामध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, त्यामुळे त्यांनी इतिहास लेखन करताना ते इतिहासवादी वसाहतवादीच इतिहास लेखन झालं. त्यांनी त्यांच्या अनुसरूनच भारतीय परंपरा कशा तुच्छ आणि त्यांच्याच परंपरा कशा चांगल्या याप्रमाणे पक्षपातीपणे इतिहास लेखन केलं. दुसरा होता तो प्राच्यवादी इतिहास लेखन प्रणाली. यामध्ये काय असतं की कुठल्याही प्रकारची इतर देशातील जी काही लोक असतील जे थोडं निपक्षपातीपणे इतिहास लेखन करतात, म्हणजेच भारतातील सोडून इतर देशातील लोक ज्यांना भारतीय संस्कृतीचं आकर्षण होतं त्यांनी या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जे इतिहास लेखन केलं त्याला आपण प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणतो. तरी असं असलं तरी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट हे जे काही प्राच्यवादी इतिहास लेखन केलं गेलं त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये सुद्धा साम्राज्यवादाचा थोडासा हितसंबंध दिसतो, आपल्याला छुपा हितसंबंध दिसतो. तर अशा दोन तात्विक प्रणालींचा आपण या अगोदर अभ्यास केला. यानंतरची पुढची जी इतिहास लेखनाची प्रणाली किंवा तात्विक प्रणाली आपण ज्याला म्हणू शकतो ती आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. तर आपण असं बघितलं की 19वे आणि 20वे शतक यामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून आलेले जे काही भारतीय होते, आता तोपर्यंत भारतामध्ये सुद्धा इंग्रजी शिक्षण आलेलं होतं आणि त्याच्या अगोदरचे काही जे असतील ते इतर देशांमध्ये जाऊन इंग्रजी शिकून आले होते. तर अशा भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये खास करून भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. मग या ठिकाणी ते मुळात भारतीय असल्यामुळे भलेही ते इंग्रजीत शिकून आले असतील तरी त्यांना भारतीय परंपरा आणि वैभव याचा अभिमान होता. त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखनामध्ये खास करून अशा प्रकारच्या भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे आपल्याला कल दिसून येतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. मग या ठिकाणी राष्ट्रवाद कशाला म्हणतो आपण? आपल्या देशाबद्दल जो प्रबळ अभिमान असतो त्याला राष्ट्रवाद म्हणतात. मग या ठिकाणी आपल्या देशाच्या ज्या काही परंपरा संस्कृती याबद्दल त्यांना खास आकर्षण होतं, ओढ होती, राष्ट्र अभिमान होता, सार्थ अभिमान होता. म्हणूनच अशा प्रकारच्या इतिहास लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं गेलंय. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. मग महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये अग्रणी नाव जे घेता येईल ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं. त्यांनी सर्वप्रथम अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखनास भर दिला आणि त्यांच्यापासून मग इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाली. आपण असं बघितलं होतं की प्राच्यवादी किंवा वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांनी नेहमीच भारतीय इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडला. मग अशा पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी कडाडून विरोध केला विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. मग त्यामुळे अशा इतिहासकारांनी काय केलं की भारताचा अगोदरचा जो सुवर्णकाळ होता, ब्रिटिशांनी जसा पूर्वग्रह दूषित इतिहास मांडला त्याला त्यांनी विरोध केला.
भारतामध्ये असं म्हणतात की पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघत होता. म्हणजेच भारत हे खूप वैभवशाली राष्ट्र होतं. ब्रिटिश आल्यानंतर भारताची ही दुर्दशा झाली. त्यामुळे सुरुवातीचा जो काळ होता तो सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न या भारतीय राष्ट्रवादी इतिहासकारांनी केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. मग असं करत असताना जी आधुनिक पद्धती आहे इतिहास लेखन करण्याची किंवा जी चिकित्सा करून छाननी केली पाहिजे याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोप सुद्धा या राष्ट्रवादी इतिहासकारांवर केला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी आणि अनंत सदाशिव आतळेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. तर हे सर्व जी नावं आपण वाचली यांना राष्ट्रवादी इतिहास लेखनकार असं म्हणतात, कारण यांनी खास करून भारतीय प्राचीन संस्कृतीच्या सुवर्ण काळाचा वेध घेतला. भारतीय संस्कृती पुरातन काळी कशी होती या सगळ्या गोष्टींवर खास करून यांच्या इतिहास लेखनावर भर होता. यामध्ये ही नावं मी पुन्हा एकदा वाचतो, कारण ती उदाहरणादाखल तुम्हाला माहिती असली पाहिजे की काही राष्ट्रवादी इतिहास लेखनकारांची किंवा इतिहासकारांची नावे सांगा असा प्रश्न आला तर यामध्ये प्रामुख्याने सुरुवात केली ती विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी, पण यामध्ये पुढे भर घातला तो महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून तुम्ही त्यांना ओळखतात, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी आणि अनंत सदाशिव आतळेकर. तर अशी काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपल्याला उदाहरणादाखल देता येतील. तर माहित आहे का तुम्हाला यामध्ये आपल्याला सांगितलंय की द राईज ऑफ द मराठा पॉवर. द राईज ऑफ मराठा पॉवरचा मराठीत अर्थ होतो मराठी साम्राज्याचा उदय. आता मराठी साम्राज्याचा उदय कसा झाला हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत, परंतु ते वरवर शिकणं झालं. खूप खोलात जाऊन जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी बखरी वाचाव्या लागतात. बखर मागे सुद्धा मागच्या लेक्चरला सुद्धा आपण बखरीबद्दल वाचलेलं आहे. बखर म्हणजे इतिहासकाराने एखाद्या गोष्टीच्या अगदी सखोलमध्ये जाऊन विस्तारितपणे केलेलं लेखन, त्याला आपण बखर असं म्हणतो. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटविलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले. मग या ठिकाणी महादेव गोविंद रानडे यांचं असं म्हणणं आहे की मराठी साम्राज्याचा उदय काय असा एकदम 1-2 वर्षात 10 वर्षात झालेला नव्हता, तर अनेक मागच्या पिढ्या यांची जी काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जी पार्श्वभूमी होती ती तपासून पाहिल्यास खूप अगोदरच्या काळापासूनच वणवा पेटला होता आणि मग शिवाजी महाराजांच्या रूपाने तो वणवा जो आहे त्याला अग्नी मिळाला, तो वणवा भडक झाला आणि मराठी साम्राज्याची स्थापना केली गेली असं महादेव गोविंद रानडे यांनी जे काही इतिहास लिहिला त्यामध्ये सांगितलेलं आहे. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहे. राजवाडे म्हणजे राजा महाराजांचे राजवाडे नाही, याच्याबद्दल बोलत नाही मी. राजवाडे हे त्या व्यक्तीचं आडनाव आहेत.
वी का राजवाडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी इतिहास लेखन असेल, भाषाशास्त्र असेल, इतिहासाची उत्पत्ती, त्याचप्रमाणे भाषेमधलं व्याकरण, अशा अनेक मूलभूत विषयांवर संशोधन करणारे आणि खास करून मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वी का राजवाडे हे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. तर त्यांचं असं म्हणणं होतं की परकीय येतील आणि मग ते खोदकाम करतील आणि ते सांगतील तसा इतिहास आपण मान्य करायचा, असं त्यांना बिलकुल मान्य नव्हतं. आपला इतिहास हा आपणच लिहिला पाहिजे यावर राजवाडे यांचा भर होता. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने, मराठ्यांनी इतिहास जो लिहिला त्याची साधनं काय होती, त्यांनी कशा प्रकारे इतिहास लेखन केलं, इतिहासामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा पुरावा काय, किंवा त्यांनी कशा पद्धतीने चिकित्सा केली, त्याची छाननी कशी केली, हे सगळं अतिशय तपशीलवार मांडणारं इतिहास, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारे 22 खंड स्वतः राजवाडे यांनी संपादित केले. आणि त्या प्रत्येक खंडामध्ये त्यांनी स्वतः प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. भूतकाळातील लोक होते, त्यांचं जीवन कसं होतं याचं समग्र, त्यांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्यात मूल्यांच्या आधारे, तत्वांच्या आधारे त्यांच्या समग्र जीवनाचं दर्शन म्हणजे इतिहास, असं ते ढोबळमानाने इतिहासाची व्याख्या सांगतात. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासात आपण नेहमीच वाचतो की याचं युद्ध त्याच्याबरोबर कधी झालं, त्याने त्याला हरवण्यासाठी काय कट कारस्थान केलं, सत्ता कशी पलटली, याचाच अभ्यास खास करून आपण इतिहासात करतो. तर त्यांचं म्हणणं होतं राजवाड्यांचं की इतिहास म्हणजे फक्त एवढ्याच गोष्टी नव्हे, तर भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनाचं दर्शन दाखवणारा तो म्हणजे खरा इतिहास, असं त्यांचं म्हणणं होतं. फक्त युद्ध किंवा राजकीय परिस्थिती, सत्तांतरे, कट कारस्थाने यांची माहिती म्हणजे इतिहास नव्हे. तर असे त्यांचे स्पष्ट मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. तर कोणीतरी सांगितलं काहीतरी आणि तेच लिहून ठेवलं म्हणजे तो इतिहास झाला असं नव्हे, तर तुमच्याकडे त्याला पुरावा पाहिजे, अस्सल कागदपत्र पाहिजे, तरच त्याचा इतिहासामध्ये आपण समावेश केला पाहिजे, याच्यावर त्यांचा खास आग्रह होता. तर माहित आहे का तुम्हाला, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वी का राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले. तर बघा, स्वतः भारतीयांचा इतिहास भारतीयांनीच लिहिला पाहिजे यासाठी त्यांचा जोर होता. म्हणूनच त्यांनी 7 जुलै 1910 रोजी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळ नावाची संस्था स्थापन केली. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार म्हणजेच अंतिम चित्रण विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवलं पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते, असं स्पष्ट मत वी का राजवाडे यांचं होतं. तर लक्षात घ्या, मानवी इतिहास लिहिताना काल आणि स्थल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या व्यक्ती या त्रयींची सांगड घालून त्या ठिकाणचा प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग व्यवस्थितपणे चिकित्सापूर्वक कागदपत्रांच्या आधारे मांडणे म्हणजे खरा इतिहास होय, असं वी का राजवाडे सांगतात.
भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. तर यामध्ये आपला पूर्वीचा भारत किती प्रभावशाली किंवा प्रगल्भ अतिशय सुवर्णकालीन असा होता याचं वर्णन ब्रिटिश तर करणार नव्हते. त्यांनी तर अतिशय चुकीचा इतिहास लिहिला. नेहमीच भारतीय कसे तुच्छ आहेत, कनिष्ठ आहे असं त्यांनी पूर्वग्रह दूषितपणे इतिहास लिहिला. म्हणूनच राजवाड्यांचं स्पष्ट मत होतं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. तर हा जो काही भारतीयांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन जे होतं, जो भारतीयांनी लिहिलेला इतिहास होता, असा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा पुढे उपयोग झाला. त्यामध्ये खास करून स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मराठीत आपण त्याला 1857च्या स्वातंत्र्य समर, त्याचा मराठी अनुवाद झालेलं सुद्धा पुस्तक तुम्हाला बघायला मिळेल. इंग्रजीत अनुवाद म्हणजे इंग्रजीत मूळ त्याची आवृत्ती सावरकरांनी लिहिली होती, ज्याला नाव दिलं होतं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, म्हणजेच 1857चं स्वातंत्र्य समर. किंवा त्याला आपण इतिहासामध्ये मागील पाठ सुद्धा असे गेलेले 1857चं समर किंवा 1857चा उठाव अशा नावाचे धडे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. तर इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे वि.दा. सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे त्याला विशेष महत्व आहे, ज्यामध्ये भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. तर हा राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये खास करून प्रत्येक प्रदेशाचा आपल्या भारतामध्ये विचार केल्यास प्रत्येक राज्य एक वेगळं प्रादेशिक किंवा भौगोलिक भूमी असलेलं, संस्कृती असलेलं आहे. त्यामुळे अशा प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा त्यामुळे चालना मिळाली. खास करून दक्षिण भारताचा विचार केला तर दक्षिण भारत जे आहे ते दक्षिण पठारावर असल्यामुळे त्या ठिकाणची पूर्ण भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणच्या परंपरा, संस्कृती यामध्ये इतर भारताच्या भागापेक्षा खूप फरक आढळतो. म्हणून दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि त्यांच्या इतिहासाकडे सुद्धा इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष गेलं आणि त्याचा सुद्धा स्वतंत्र एक वेगळा इतिहास लिहिला गेला. यानंतर आपण बघणार आहोत स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. आता हे जे काही आपण वसाहतवादी, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी ह्या ज्या काही तात्विक प्रणाली बघितल्या, ह्या सगळ्या स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच्या होत्या. 1947 नंतर सुद्धा इतिहास लेखन हे जे आहे ते अविरतपणे किंवा अखंडपणे चालू आहे. मग आता पुढच्या मुद्द्यात आपण बघणार आहोत स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन कसं होतं. एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. मग आपण असं बघितलं की पूर्वीचे इतिहासकार जे आहे ते विशिष्ट राजघराण्याकडे असणारे जे लोक असतील तेच त्या राजघराण्याचा इतिहास, त्यांची परंपरा, त्यांनी केलेले युद्ध, त्यामध्ये असलेले शूर किंवा धाडसी पुरुष यांचे जे काही आत्मचरित्र असेल हेच खास करून आपल्याला त्यामध्ये दिसतं. परंतु नंतरच्या काळात हे राजे राजवाडे हे राहिलंच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर राजा किंवा राजवाड्यांचा प्रश्नच उरला नाही. मग नंतरच्या काळामध्ये खास करून सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहास लिहायला सुद्धा सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. एक म्हणजे मार्क्सवादी इतिहास, नंतर वंचितांचा म्हणजे सबऑल्टर्न
वंचित म्हणजे जे खालच्या तळागाळाच्या जातीतले लोक ज्यांचा कोणी विचारच केला नाही कधी, नेहमीच उच्च जातीय राजे महाराजे किंवा ब्राह्मण इतर जे काही लोक असतील त्यांचाच विचार केला इतिहास लेखन करताना, परंतु सबऑल्टर्न म्हणजे जे खालच्या जातीचे वंचित जे आहेत त्यांचा सुद्धा इतिहास पाहिजे किंवा त्यांचा सुद्धा इतिहासामध्ये समावेश असला पाहिजे, असा एक वैचारिक प्रवाह सुरू झाला. आणि तिसरा होता तो स्त्रीवादी इतिहास. म्हणजे त्यानंतरच्या काळामध्ये स्त्रीला सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका मिळाली. पुढे स्त्री पुरुष समानता आल्यामुळे तर स्त्रियांनी सुद्धा त्यांचा स्वतंत्र इतिहास असला पाहिजे असा एक नवा वैचारिक प्रवाह निर्माण झाला. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खास करून अर्थव्यवस्था किंवा राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, त्याचप्रमाणे सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे असं त्यावेळेच्या विचारवंतांना वाटू लागलं. आणि या काळामध्ये इतिहास लेखनामध्ये जे मी सांगितले ते 3 नवे प्रवाह आले, जसे की मार्क्सवादी इतिहास. कार्ल मार्क्स हा एक रशियन विचारवंत होऊन गेला. तर त्याने जी विचारसरणी अवलंबली किंवा त्याने सांगितली ती ज्या लोकांना पटली, ते जे त्याचे अनुयायी झाले, त्यांनी पुढे त्या इतिहासाला कंटिन्यू केलं किंवा सलग लिहिलं गेलं. त्याला आपण मार्क्सवादी इतिहास असं म्हणतो. नंतर जसं मी सांगितलं की काही लोक असे होते जे खालच्या तळागाळाचे होते, परंतु पुढे ते खूप मोठे झाले त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, जसं आंबेडकर म्हणता येईल. तर हे अगदी तळागाळाचे लोक, मग त्याला आंबेडकरी चळवळ असं म्हणतो आपण, आंबेडकरवादी चळवळ, ज्याला पुढे वंचितांचा इतिहास असं सुद्धा नाव दिलं गेलं. नंतर पुढे ताराबाई शिंदे सारख्या काही स्त्रिया सुद्धा होत्या ज्यांनी प्रखरपणे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग अशा स्त्रियांचा सुद्धा इतिहास असला पाहिजे म्हणून स्त्रीवादी इतिहास अशी एक तिसरा नवा वैचारिक प्रवाह आपल्याला दिसतो. तर आता या प्रत्येक प्रवाहाबद्दल पण आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. कार्ल मार्क्सने खास करून मजुरांचा विचार केला. म्हणजेच भांडवलशाहाच्या नंतर जे पुढे येतात, मजूर असतील, कामगार असतील किंवा शेतकरी असतील, या सर्वांचा प्रामुख्याने विचार करणारा तो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सने नेहमीच भांडवलदारांवर टीका केली. म्हणजे कारखानदार कामगारांचं कसं पिळवणूक करतात, आर्थिक शोषण करतात, आणि ते होऊ नये म्हणून कामगारांनी एकत्र येऊन त्यांच्या संघटना निर्माण केल्या पाहिजे आणि भांडवलदारांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे. हीच कार्ल मार्क्सची भूमिका होती. म्हणून तुम्हाला मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्था, उत्पादनाची साधने, नंतर उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध या गोष्टींना मध्यवर्ती ठेवलं गेलंय आणि त्या गोष्टींना मध्यवर्ती ठेवून मग तो इतिहास लिहिला गेला. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र होते. मग एखादी घटना जेव्हा घडते तिचा समाजावर काय परिणाम होतो ह्या गोष्टींना खास करून मार्क्सवादी इतिहासकारांनी महत्व दिलं आणि हीच मध्यवर्ती संकल्पना मांडून किंवा मानून त्यांनी इतिहासाची मांडणी केली. म्हणून त्याला आपण मार्क्सवादी इतिहास असं म्हणतो. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, म्हणजे दामोदर कोसंबी थोडक्यात, नंतर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्वाचे आहे. आणि त्यातही खास करून श्रीपाद डांगेंचं नाव खूप अग्रेसर आहे.
तर मार्क्सवादी इतिहासकारांनी खास करून जातीय व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला, की जातीय व्यवस्था कशी बदलली, जातीय व्यवस्था निर्माणच कशी झाली, ती कशी पुढे बदलत गेली, आणि मग 12 बलुतेदार कसे तयार झाले, पुढे ब्राह्मणेतर किंवा इतर ब्राह्मण सोडून इतर समाजाची निर्मिती कशी झाली, त्यांच्यावर अन्याय कसा होत गेला, त्यांचं शोषण कसं होत गेलं, आणि पुढे या जातीय व्यवस्थेत कसा बदल होत गेला, ह्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला, खास करून मार्क्सवादी इतिहासामध्ये. आणि भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनाचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणजेच दामोदर कोसंबी यांचं नाव घेतलं जातं. आणि त्यात अग्रेसर होते ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद डांगेंचं नाव तुम्हाला गोवा मुक्ती मोर्चामध्ये सुद्धा दिसेल. नंतर रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. श्रीपाद डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. आता आपण पुढे पक्ष पद्धती सुद्धा शिकणार आहोत, तर त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणतो आपण त्याला. तर या पक्षाची स्थापना करणाऱ्या सदस्यांपैकी स्वतः अमृत डांगे सुद्धा, श्रीपाद अमृत डांगे सुद्धा आहेत. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. तर श्रीपाद डांगे यांनी लिहिलेलं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक खास करून मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उदाहरण म्हणता येऊ शकतं. तर हे झालं मार्क्सवादी इतिहासाबद्दल. आता आपण बघूया सब अल्टर्न इतिहास, म्हणजे ज्याला आपण वंचितांचा इतिहास असं सुद्धा म्हणतो. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. आता हा वंचितांचा मुळात कार्ल मार्क्सची संकल्पना पण कोणावर होती? कामगार, मजूर, शेतकरी, आणि हे लोक म्हणजेच वंचित लोक. म्हणजेच थोडक्यात वंचिताचा इतिहास लेखनाला सुरुवात सुद्धा प्रत्यक्षात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेमधूनच झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही संकल्पना किंवा कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने किंवा तत्वज्ञाचे स्थान महत्वाचे आहे. आता इतिहास लेखन करताना अगदी तळागाळाच्या सर्वसामान्य लोकांपासून सुरुवात करायला पाहिजे असं मत जो इटालियन तत्वज्ञ होता अँटोनिओ ग्रामची याचं स्पष्ट मत होतं. त्याचं म्हणणं होतं की इतिहास लेखन करताना तुम्ही अगदी तळागाळाच्या व्यक्तीचा सुद्धा विचार केला पाहिजे. थोडक्यात इतिहास लेखनाची सुरुवातच तळागाळाच्या व्यक्तीपासून झाली पाहिजे असं स्पष्ट अँटोनिओ ग्रामची याचं मत होतं. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे एक महत्वाचे साधन मानले गेले आहे. लोक परंपरा म्हणजेच जे काही आपल्या संस्कृती परंपरा असतात, तर त्या लोक परंपरेमधूनच आपल्याला वंचितांचा इतिहास कळू शकतो. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. तर वंचिताच्या इतिहासामध्ये किंवा वंचिताच्या इतिहासाला एक महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी जी महत्वाची भूमिका पार पाडली ती म्हणजे रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनामधून दिसतो. तर अगोदरच मी सांगितलं होतं की वंचितांमध्ये पहिलं नाव घेतलं जातं ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुलेंचा कालावधी आंबेडकरांच्या खूप आधीचा, पण एवढ्या आधी सुद्धा महात्मा फुलेंनी बघा वंचिताच्या इतिहासासाठी खूप कष्ट घेतले किंवा त्यांनी विचार केला.
महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्र म्हणजे शूद्रामध्ये सुद्धा अतिशूद्र. आता पूर्वीच्या काळी जाती व्यवस्था इतकी भयंकर होती की उच्च म्हणजे राजे महाराजे, नंतर मग ब्राह्मण, मग त्याच्या खालोखाल जे काही व्यापारी वर्ग असेल, मग त्यानंतर हे सगळे कामगार, बारा बलुतेदार, शेतकरी, आणि त्यांच्यामध्ये परत त्या शूद्रांमध्ये अतिशूद्र म्हणजे अतिशय खालचा सुद्धा असणार. तर अशा शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. तर शूद्रांमध्ये अतिशूद्र असलेल्यांचा सुद्धा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला शूद्रांमधल्या अतिशूद्रांचा सुद्धा इतिहास बघायला मिळेल. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे त्यांनी खास करून लक्ष वेधले. तर स्त्रियांना पुरुषांबरोबरीने शिक्षणाचा हक्कच मुळात महात्मा ज्योतिबा फुलेंनी मिळवून दिला भारतामध्ये पहिल्यांदा. स्त्रियांसाठीची पहिली शाळाच मुळात त्यांनी सुरू केली आणि अशा त्यांच्या पहिल्या शाळेमध्ये शिक्षिका सुद्धा त्यांची पत्नी, स्वतः ज्योतिबा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होत्या. स्वतः सावित्रीबाई फुले या सुद्धा अशिक्षित होत्या, परंतु त्यांना शिक्षिका बनण्यासाठी स्वतः ज्योतिबा फुलेंनीच शिकवलं होतं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तर यामध्ये भारताच्या ज्या सांस्कृतिक आणि राजकीय घडण आहे त्यामध्ये दलित वर्गाचा सुद्धा तितकाच वाटा आहे, परंतु खास करून इतिहास लेखनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. कारण मुळातच एक तर वसाहतवादी इतिहास लेखन केलं गेलं किंवा राष्ट्रवादी. मग अशा वेळेला वसाहतवादामध्ये तर भारतीयांनाच, उच्च वर्गाला जर दुर्लक्षित केलं गेलं होतं तर शूद्रांचा प्रश्नच येत नाही. आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनांनी खास करून जे उच्चवर्गीय आहे त्यांनाच विचारात घेऊन इतिहास लेखन केलं. म्हणून या दलित वर्गाला नेहमीच दुर्लक्षित केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले आणि म्हणूनच दलितांनाच केंद्रस्थानी ठेवून इतिहास लेखन करण्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला. कारण ते स्वतः दलित जातीमध्ये किंवा त्या वर्गामध्ये जन्माला आल्यामुळे दलितांचं जे काही उपेक्षितपणा जो असेल, त्यांच्यावर केले गेलेले अत्याचार किंवा त्यांचं केलं जाणारं शोषण हे स्वतः त्यांनी सुद्धा अनुभवलं होतं. म्हणूनच दलितांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वंचितांचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि दी अनटचेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. हू वेअर द शूद्राज म्हणजेच हे जे काही शूद्र आहे ते कोण होते, आणि दी अनटचेबल म्हणजे छूत अछूत. पूर्वीच्या काळी शूद्र लोकांना सामान्य लोकांच्या विहिरीवर पाणी भरण्यास बंदी होती, त्यांना मंदिरास येण्यास बंदी होती, मंदिर प्रवेश त्यांना निषिद्ध होता, अशा लोकांना कोणी स्पर्श करत नव्हतं. तर त्याला अनटचेबिलिटी असं म्हणतात, छूत अछूत मराठीमध्ये आणि अनटचेबिलिटी इंग्लिशमध्ये. तर आंबेडकरांनी सुद्धा केलेले हे इतिहास लेखन इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्या ग्रंथांची नावं सुद्धा इंग्रजीत आहे. हू वेअर दी शूद्राज आणि दी अनटचेबल हे वंचिताच्या इतिहासाचे उदाहरणं सांगता येतील. तर आधुनिक इतिहासामध्ये जे 3 नवे वैचारिक प्रवाह होते त्यापैकी 2 प्रवाह आपण बघितले, मार्क्सवादी इतिहास आणि दुसरा वंचितांचा इतिहास. तिसरा जो नवा प्रवाह होता तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास. तर बघूया मग स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. तर सुरुवातीच्या काळाला जे इतिहास लेखन केलं गेलं ते सगळे इतिहासकार आपण बघितले तर सगळे पुरुष होते. त्यामुळे त्यांनी खास करून
प्रधान संस्कृतीचाच विचार केला, त्यामुळे त्यांनी स्त्रियांकडे दुर्लक्ष केलं. स्त्रियांचं सुद्धा विकासामध्ये किंवा अशा इतिहासामध्ये काही स्त्रिया होऊन गेल्या ज्या खूप शूर होत्या, त्यांचा सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अशा स्त्रियांना दुर्लक्षित केलं गेलं. म्हणूनच स्त्रियांना सुद्धा योग्य स्थान मिळावं म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखन करण्यास सुरुवात झाली. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या इतिहासाचे संशोधन आणि आकलन करणे आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. मग या ठिकाणी या पुरुषांना सुद्धा असं वाटायला लागलं की स्त्रीवादी इतिहास लेखन सुद्धा केलं गेलं पाहिजे. स्त्रियांची भूमिका काय होती इतिहासामध्ये किंवा भूतकाळामध्ये, त्यांचा विकास काय होता, त्यांचं स्थान काय होतं. अशाही काही स्त्रिया होत्या ज्या खूप शूर होत्या, मग त्यांचा उल्लेख आपण कसा केला पाहिजे, ही सगळी आव्हानं या इतिहासकारांपुढे उभी राहिली. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. मग 19व्या शतकामध्ये खास करून स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदेचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. तर ताराबाई शिंदेचा रोख जो होता तो पुरुष प्रधान संस्कृती आणि जाती व्यवस्था या दोन गोष्टींचा त्यांना तीव्र विरोध होता. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. तर 1882 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा पहिला ग्रंथ सादर केला किंवा प्रसिद्ध केला. तर या पुस्तकामध्ये जे लेखन दिसतं त्या लेखनामध्ये खास करून तुम्हाला स्त्रीवादी लेखन दिसेल प्रामुख्याने. आणि हेच पुस्तक पहिलं स्त्रीवादी लेखन किंवा स्त्रीवादी इतिहास म्हणून आपण म्हणू शकतो. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. मग पुढे 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन म्हणजे उच्च वर्गातील हिंदू स्त्रिया असं मराठीमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. अशा नावाचं जे पुस्तक लिहिलं ते सुद्धा पुस्तक स्त्रीवादी इतिहासाचं एक उदाहरण आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समानतेचा हक्क यासारख्या विषयांवर केंद्रित झालेला दिसतो. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे स्त्रियांवर लेखन केलं गेलं ते खास करून स्त्रियांना घरी किंवा कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि राजकीय समानतेचा हक्क या विषयांना केंद्रित करून झालेला दिसतो. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री, बघा नाव अवघड आहे पुस्तकाचं, इंग्लिशमध्ये लिहिलेलं. मीरा कोसंबी यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स म्हणजे मर्यादा ओलांडून, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवाद, एक्सेस इन सोशल हिस्ट्री म्हणजेच सामाजिक इतिहासामध्ये स्त्रियांचं योगदान आणि एक मर्यादा ओलांडून केलेली स्त्रियांची कामगिरी असं सर्वसाधारणपणे त्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करता येईल. या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. तर या पुस्तकामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये पंडिता रमाबाई यांच्या व्यतिरिक्त भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई, कधी आपण नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये, तर अशा स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध त्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात.
महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे आहे. आता मुळात दलितांवरच कोणी लेखन केलं गेलं नव्हतं तर दलित स्त्रियांचा तर प्रश्नच येत नाही. परंतु पुढे जाऊन शर्मिला रेगे यांनी जे लेखन केलं ते खास करून आपल्याला दलित स्त्रियांबद्दलचं लेखन दिसतं. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. तर या ठिकाणी शर्मिला रेगे यांनी जे दलित स्त्रियांबद्दल लेखन केलं त्याचं पुस्तक आहे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन टेस्टिमोनीज असं लांबलचक नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये खास करून दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लिहिलेल्या निबंधाचं संकलन त्या पुस्तकामध्ये आहे आणि लेखिका आहेत शर्मिला रेगे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. मग आता आपण ह्या वेगवेगळ्या प्रणाली बघितल्या. वसाहतवादी प्रणाली, ते काय म्हणतात त्याला, प्राच्यवादी इतिहास लेखन, नंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि पुढे मग मार्क्सवादी, वंचितांचा, स्त्रीवादी, असं विशिष्ट जे काही तत्व समोर ठेवून इतिहास लेखन केलं गेलं हे आपण बघितलं. परंतु असं विशिष्ट तत्व समोर ठेवून किंवा कुठल्याही विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लेखन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते सर यदुनाथ सरकार यांचं, सुरेंद्रनाथ सेन, नंतर रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर या लोकांनी कुठल्याही एका प्रणालीला समोर ठेवून इतिहास लेखन केलं नाही. इतिहास लिहायचा परंतु तो सर्व समाविष्ट, सर्व गोष्टींना समाविष्ट करून कुठल्याही एका विशिष्ट प्रणालीला, मुद्द्याला, तत्वाला समोर ठेवून त्यांनी इतिहास लेखन केलं नाही. अगदी अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे अगदी आधुनिक काळात विचार केला म्हणजे मागच्या 20-25 वर्षाचा विचार केला तर मग य.दी. फडके एक लेखक पण होते प्रसिद्ध. त्यांचे खूप सारे मराठीत धडे सुद्धा तुम्ही अभ्यासले आहेत. मग अगदी अलीकडच्या काळात विचार केलं तर त्यामध्ये ज्या इतिहासकारांचं नाव घेतलं जाऊ शकतं ते म्हणजे य.दी. फडके, यदुनाथ दिनकर फडके त्यांचं पूर्ण नाव, नंतर रामचंद्र गुहा यासारख्या संशोधकांचा आपण आधुनिक इतिहास लेखनामध्ये नामोल्लेख करू शकतो. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. तर या ठिकाणी भारतीय इतिहास लेखनाचा जर विचार केला तर भारतात उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा या भारतीय इतिहास लेखनावर प्रभाव दिसतो. आणि शिवाय याच बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. माहित आहे का तुम्हाला, यामध्ये सांगतो की गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. गो. स. सरदेसाई असं आपण जे नाव वाचलं होतं ना वरती, रियासतकार म्हणतो आपण त्यांना, त्यांची मोठी रियासत होती. परंतु मराठी रियासत नावाचा त्यांनी मोठा एक ग्रंथ लिहिला. तर गोविंद सखाराम सरदेसाई म्हणजेच गो. स. सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखनात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला.
तर मराठी रियासत लिहिली. त्यांच्याकडे रियासत नव्हती, त्यांनीच मराठी रियासत म्हणजे हे काही मराठी साम्राज्य असेल किंवा त्या काळामध्ये जे मराठी राजे महाराजे होऊन गेले त्यांच्या रियासती कशा होत्या त्या संपूर्ण इतिहासाचं वर्णन त्यांनी केलं. म्हणून प्रत्यक्षात सरदेसाई यांना समाज रियासतकार या नावानेच ओळखायला लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे, म्हणूनच त्यांना रियासतकार असं सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने आपले इतिहासाचे पहिले 2 धडे संपलेले आहेत. यामध्ये खास करून आपण इतिहास लेखनाच्या परंपरा बघितल्या. इतिहास लेखनाच्या परंपरा 2 टप्प्यात विभागल्या आहे. एक पाश्चात्य परंपरा म्हणजे पाश्चात्य लोकांनी केलेलं इतिहास लेखन कसं होतं, त्यामध्ये कोणकोणत्या प्रणालीचा अवलंब केला गेला, आणि दुसरं होतं ते भारतीय परंपरा म्हणजेच खास करून भारताने स्वतंत्र इतिहास लेखन स्वतंत्रपणे केलं. तर ते कोणत्या प्रणालीच्या आधारे कोणकोणत्या तात्विक मुद्द्यांच्या आधारे केलं गेलं हे आपण या 2 पाठांमध्ये बघितलं. त्यानंतर आपण पुढे जे बघणार आहोत ते उपयोजित इतिहास, नंतर कला क्षेत्रातील इतिहास. या वर्षीच्या इतिहासामध्ये आपल्याला संपूर्णपणे आधुनिक इतिहासाबद्दलच शिकायचं आहे. तर पुढचा पाठ जो आहे उपयोजित इतिहास म्हणजेच इतिहासाचा उपयोग कसा होतो किंवा उपयोजित इतिहास म्हणजे काय, नंतर त्याचं संशोधन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे इत्यादी गोष्टी आपण त्या पाठात बघणार आहोत.